आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे वैभववाडी तालुक्यातील येळगाव हा गाव आहे। एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय सालसकर सर यांच्या गावी यांच्या गावच्या घरी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन जाणार आहे। शहीद विजय सहदेव साळसकर स्मारक। हे विजय साळसकरांचे काका आहेत। विजय साळसकरांचं शालेय शिक्षण हे येळगाव गावात झालं। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, केम छो, कसा काय, हेलो वन वेलकम, वनक्कम, जय भीम। मी राहित फकीर मोहम्मद सोलकर आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे। तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपली सिरीजचं नाव आहे कोकण रत्न। आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे वैभववाडी तालुक्यातील येळगाव हा गाव आहे। एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय सालसकर सर यांच्या गावी यांच्या गावच्या घरी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन जाणार आहे आणि त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा, एक चांगला व्लॉग देण्याचा प्रयत्न असेल। सध्या मी आहे रत्नागिरीमध्ये माझ्या मावशीकडे, तर इथून मी आता माझा प्रवास चालू करणार आहे। तरी एक 100, 110, 120 किलोमीटर होईल। चला प्रवासाला सुरुवात करूया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आता मी रत्नागिरीतून निघत आहे। 3:30 झालेले आहेत, 3:32 झालेले आहेत। मावशीकडे होतो, दुपारचं जेवून मी निघालेलो आहे। तर चला तिरंगा इथून घ्यायचं आपल्याला लेफ्ट। हा राजीवडा ते भाटे जोडणारा ब्रिज। म्हणजे मी एक नोटीस केला आहे की आता हा ब्रिज आहे याचा कलर पण सेम आहे, पूर्णगड ब्रिजचा कलर पण सेम आहे, आरेवारे ब्रिजचा कलर पण सेम आहे। माझ्या मनामध्ये शंका आली म्हणून मी विचारला, कारण सर्व ब्रिज सेम कलरचे आहेत। हा पण सेम आहे, पूर्णगडचा पण सेम आहे। तर आता आपण पावसमधून पास होत आहोत। तुम्ही रत्नागिरीचा ब्रिज बघितलात, आता हा पूर्णगड ते गावखडी जोडणारा ब्रिज बघा, सेम कलर आहे। इथे दर्गा आहे समुद्राच्या मध्ये, ते राईट साईडला अरब सागर आहे, इथे संगम होते। हा गावखडी बीच आहे राईट साईडला। तर आता इथून राजापूर एक 10 ते 8 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। 3:30ला निघालो होतो मी, 4:30 होत आहेत। बारसू यस महाराजा रोशन पवारचं गाव आहे ते आतमध्ये। पोचलोय रानतले, बरोबर 1 तासामध्ये रत्नागिरीत इथे आलोय मी। काजू आहे बघा, काजू सीझन चालू आहे। गुरुवार आहे म्हणजे आज राजापूरचा बाजार आहे। तर हायवेवरनं जाऊया आपण। पोचलोय राजापूरला। पणजी 163, कणकवली 57 आणि खारेपटण 20। खारेपटण 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। आणि इथून आहे ना, इथून रोड गोवा कर्नाटकापर्यंत पूर्ण चांगला रोड आहे, इथून काय टेन्शन नाही आहे। आपला राजापूरचा ब्रिज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत, त्यातील राजापूर तालुका आणि राजापूर तालुका आमचा तालुका आहे। इथून 28 किलोमीटरच्या अंतरावरती आमचं गाव आहे कातळी सागवे। चला पेट्रोल टाकलाय। MS07च होती गाडी, कोणाला काय लागला नाही ते एक बेस्ट आहे। गगनबावडा घाट आहे ना, त्याच रूटने आपल्याला जायचं आहे। इथून स्ट्रेट गेलो तर गोवा, खारेपटण गोवा कणकवली, इथून आपल्याला लेफ्ट जायचं आहे। हॉटेल मधुबन, खूप सेलिब्रिटीज इथे पण येऊन गेलेले आहेत। हा गगनबावडा रोड।
जरासाच पाऊस लागून गेलेला आहे, परंतु पूर्ण ग्रीनरी झालेली आहे बघा. कोकणचं फील वाटतोय. राहित सोलकर, राहित सोलकर युट्यूबला असेल. हो. येस, बघता ना. थँक्यू. होय, येस. आता मी विजय सालसकर सर आहेत ना, एन्काउंटर स्पेशलिस्ट, तिथे जातो येडगावला. हां, तर इकडे रिहान नंदकर म्हणून आहे. तो मला बोलला की इथून जर पास होणार असाल तर चहा पिऊन जावा, तर त्याच्याकडेच जात आहे मी. ह्या ग्राउंडवरती पण मी कॉमेंट्री केलेली आहे इकडे, आणि पुढे पण मी कॉमेंट्री केलेली आहे बघा. ह्या ग्राउंडला पण कॉमेंट्री केली आहे मी. इथे मी 4 वर्षापूर्वी केली आहे, आणि पुढे ग्राउंड आहे तिथे पण कॉमेंट्री केली आहे मी. ते आत्ता रिसेंटली केली आहे. रेहान नंदकर और अपने भाई दोनों इधर खड़े. हा रियान है, आणि क्या नाव आहे? दानिश. दानिश कॅप्टन आहे इकडचा. तर संध्याकाळची चहा आज इथे पिऊया रियानच्या घरी. चला. येस, तयारी. चला, रियानच्या घरी आलेलो आहे. पाणी आलं आहे, ब्रेड, बिस्किट, चहा, फरसाण आणि खारी. आणि आपला भाऊ लय भारी. कोलपे या इथे मी थांबलो होतो. इथून आपल्याला येळगावला जायचं आहे, आणि वेळ खूप होते, 5:30 झालेले आहेत. तर आता माझ्याबरोबर रिहान असणार आहे, आणि रिहानला इकडचं सर्व माहिती आहे, तर त्याला घेऊन जात आहे मी. उंबरठे प्रीमियर लीगला सर्व दुकान आहे तिथे. मस्जिद गौसिया. कॉमेंट्री केली होती मी. तर इथून आपल्याला राईट जायचं आहे वैभववाडी, आणि इथून गेलो तर गगनबावडा. शाळा आहे, ग्रामपंचायत आहे. तर आता आपण येळगाव टिटा ह्या इथे आलेलो आहोत. बघा, विजय सालसकर सरांचं घर कुठे आहे? ह्या साईडला, इथे पुढे. शहीद विजय सहदेव साळसकर स्मारक. शहीद विजय सहदेव साळसकर स्मारक. संकल्पना माननीय नारायणराव राणे सर. तर बघा, हा घर आहे विजय सालसकर सरांचा. हा त्यांचा बंगलो आहे, आणि त्यांचं इथेच मूळ घर. घराच्या बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. हा घराच्या बाजूचा परिसर आहे. आणि आता इथे कोण राहत नाही आहेत. तर हा विजय सालसकर सरांचं घर आहे. एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय सालसकर सर, त्यांच्या गावी आज मी उभा आहे. त्यांचं स्मारक तुम्हाला मी दाखवला, त्यांचं मूळ घर मी तुम्हाला दाखवला. आता सरांबद्दल तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सरांचे जे काका आहेत ना, त्यांच्याकडून आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला. तर
श्री रामेश्वर मंदिर येळगाव. ह्या इथे त्यांचे काका आहेत. समोर बघताय तुम्ही श्री रामेश्वर मंदिर आहे, इथेच आहेत ते. तर हे जे तुम्ही समोर बघत आहात ना, श्री रामेश्वर मंदिर आहे. चला तर आतमध्ये जाऊया आणि माहिती घेऊया आपण. मी तुम्हाला विजय सालसकर सर यांचं स्मारक दाखवला, त्यांचं घर दाखवलं, मूळ घर. आणि आता आपल्या बरोबर त्यांचे काका आहेत आणि त्यांच्याबद्दल, त्यांच्या बालपण, शाळेतली जे काही आठवणी आहेत, जी काही माहिती आहे ते आपल्यापर्यंत देणार आहेत. ते विजय साळसकरांचे काका आहेत. विजय साळसकरांचं शालेय शिक्षण हे एडगाव गावात झालं आणि ते मामाकडे सोनाळी म्हणून गाव आहे तिथे राहायला होते. विजय साळसकरांचे वडील इथे शिक्षक होते आणि त्यावेळेला एक मुंबई कॉर्पोरेशनची स्कीम निघाली. त्यामध्ये त्याच्या वडिलांना मुंबईला मालाडमध्ये शिक्षक म्हणून नेमणूक झाली. तिथेच विजय साळसकरांचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण झालं. तिथेच ते तिथल्या शिवसेनेचं वगैरे ज्या कार्यकर्त्यामध्ये भाग असल्यामुळे बाळासाहेब त्यांची चांगली ओळख झाली. त्यामध्ये बाळासाहेबांनी त्याला एक सल्ला दिला की एवढा शिकलायस तर तू ऑफिसर हो, म्हणून त्यांनी ऑफिसरची परीक्षा दिली. त्यात ते परीक्षेला ज्या दिवशी शेवटचा पेपर होता त्या दिवशी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. संध्याकाळी ते परीक्षा देऊन आले. त्यानंतर त्याने वडिलांचं सर्व कार्य केलं. त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर त्यांची नेमणूकसुद्धा मालाड पोलीस स्टेशनला झाली. मालाड पोलीस स्टेशनला झाली. त्यानंतर ते एक स्टेप बाय स्टेप वरती गेले. त्यानंतर हे एन्काउंटर स्पेशालिस्ट त्यांच्या त्या डिपार्टमेंटला तिथे त्यांना नेमणूक झाली. त्यानंतर त्यांनी चांगले म्हणजे कार्य केलं. आपल्या जॉबला होते का? हा, पोलीस ऑफिसर होण्यापूर्वी ते बँक ऑफ इंडियामध्ये काही दिवस सर्व्हिसला होते. अच्छा. आणि त्यांचं शिक्षण म्हणजे बाळपण त्यांचं याच गावी झालं? 7वी पर्यंत शिक्षण? 7वी पर्यंत शिक्षण याच एडगाव गावी झालं. अच्छा. मग इथून ते मुंबईला गेले वडिलांबरोबर. ओके. वडिलांची बदली झाली तिकडे, त्याप्रमाणे ते तिकडे राहिले. अच्छा अच्छा. आणि मग मुंबईला गेल्यानंतर ते गावी येत होते अशी मध्ये? हो, गावी येत होते. हो. अच्छा. ह्या गावी यायचे, गावी यांना भेटायचे, काकांना भेटायचे वगैरे गावी. तुम्ही त्यांचे सख्खे काका? हो. ओके. तर रामेश्वरवाडी तिथे त्यांचं मूळ घर आहे ना? त्यांचं घर आहे ना तिथे? अच्छा. यांचं घर ते मूळ घर आहे. ओके. खूप छान अशी माहिती दिलात तुम्ही. आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की किती महान व्यक्तिमत्व शहीद विजय सालसकर सर. 75 ते 80 एन्काउंटर त्यांनी केलेले आहेत आणि आज त्यांच्याच गावी आहे. मी प्राऊड फील होते की त्यांच्या गावी आहे आणि त्यांचं स्मारक देखील इथे गावी आहे. आणि गाव पण असं खूप सुंदर आहे. या गावी आलो, खूप सुंदर गाव आहे, खूप शांत आहे, आवडलं मला इथे. आणि त्यांचे काका आहेत इथे, त्यांनी आम्हाला खूप छान अशी माहिती दिली. काकांनी पण आम्हाला खूप छान अशी माहिती दिली, त्यांचा देखील मनापासून धन्यवाद. आणि आता त्यांचा मी तुम्हाला मूळ घर दाखवतो. रामेश्वरवाडीमध्ये जिथे त्यांचं घर आहे ना ते तुम्हाला दाखवतो. तिथे तुम्हाला मी त्यांचा बंगलो दाखवला. आणि हा जे तुम्ही बघत आहात ना त्यांचं मूळ घर आहे. हा घर त्यांचं मूळ घर आहे, बघू शकता आपण. हा घर विजय सालसकर सरांचं मूळ घर, जुना घर आहे. चला तर आता येळगाव ह्या इथून आम्ही निघत आहोत. चला काका.
चला बाय बाय. काकांनी आम्हाला माहिती दिली, त्यांचा देखील मनापासून धन्यवाद. त्यांचे सख्खे काका आहेत, विजय सालसकर सरांचे सख्खे काका आहेत ते. आता इथून परतीचा प्रवास चालू आहे. 7 वाजलेले आहेत. हे ते स्मारक आहे बघा. तर आता आपण वैभववाडी ह्या इथे आलेलो आहोत. वैभववाडीला हे बघा. आता आपण पाणी आणि थंडा घेतलेला आहे. रियान आहे माझ्याबरोबर. रियानचा पहिला एक्सपिरियन्स आहे माझ्याबरोबर शूटचा. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय तुमच्यासोबत फिरून असं माहिती घेणे. ये मुबीन है. हा मुबीन आहे. चलो अल्लाह हाफिज. तुलपे गावची पब्लिक आहे, खूप प्रेम. आता मी आलोय वाडीवरती, कात्रादेवी वाडी. आणि ह्या इथे भेलपुरी घेत आहे मी. आईला, दीदीला आणि मला भेल घेतलेली आहे. आणि 2 पार्सल आहेत दादा. गावी पोचलोय मी. अस्सलाम वालेकुम या हलल कबूर. अल्हम्दुलिल्लाह घरी पोचलेलो आहे. कशी वाटली आपल्याला ही व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. एक व्हिडिओ मागची खूप मेहनत आहे. 9 वाजले घरी येता येता. कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राइब नक्कीच करा. खुदा हाफिज. मिलते वापस अगली वीडियो में.